सगळ्या एसआरए प्रोजेक्टला विरोध आहे का हो? तर एसआरए प्रोजेक्टला अजिबात विरोध नाही। त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे, त्याच्यामध्ये प्रामाणिकता पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा हक्क हा राखला गेला। तुम्हाला आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून फोन करणार, तुम्ही भेटले ठीक, नाही भेटले ठीक, मग परत म्हणायचं नाही आमच्याशी बोलले नाही म्हणून। आम्ही बोलायला जरूर येणार, सन्मानानं तुम्ही डायलॉग केले तर तुमच्याशी डायलॉग करणार। मृत्यूचं भय आम्हाला नाही आणि मृत्यूशिवाय ते वेगळं काही करू शकत नाही। सत्ता काय करते? तुमचं तोंड दाबते, नरडा आवळते आणि तुम्हाला मारून टाकते। नमस्कार, आज आपण पुण्यातील शिवाजीनगर या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी असलेले पाटील इस्टेटचा एसआरएचा प्रकल्प काही दिवसात होण्याची शक्यता दिसून येते। यामध्येच हा पाटील इस्टेटचा जे प्रकार आहे हा अतिशय गुंतागुंतीचा होत असल्याचं एकंदरीत दिसतंय। यामध्येच ह्या 2200 परिवारांसाठी धावून अक्षरशः निर्भय महाराष्ट्र पार्टी धावून आलेली आहे। याच सोबतीला माझ्यावर आज निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावेजी आपल्याबरोबर आहेत। तर मी त्यांच्याकडे काही प्रश्नांची देवाणघेवाण करणार आहे। सर, नेमकं काय सांगाल तुम्ही, नेमकं कोणत्या कामासाठी आणि काय हेतूने आज पुण्यामध्ये आलात तुम्ही? निर्भय महाराष्ट्र पार्टी फक्त 24 महिन्यात महाराष्ट्र राज्यभर झपाट्याने पसरलेली आहे। त्याच्या मागचं कारण आहे की जनसामान्यांचे प्रश्न तातडीनं सोडवणं, जनसामान्यांच्या डोळ्यात जर अश्रू असतील ते तातडीनं पुसणं आणि हे जे क्रोनिक कॅपिटॅलिझम आहे, राज्यकर्ते सत्ताधारी असो किंवा विरोधक, प्रशासनातले IAS IPS अधिकारी प्लस त्यांचे कर्मचारी, समाजातले गुंड प्रवृत्तीचे समाजकंटक, वेगवेगळ्या प्रकारचे गुंड, आमदार खासदार मंत्री, आजी माजी नगरसेवक आणि तत्सम सगळे डिपार्टमेंट हे सगळे एकत्र येतात आणि सगळ्या गरीब वंचित शोषित पीडित अशा जनतेला त्यांचे अधिकार मारून स्वतःची सत्ता प्रस्थापित करतात, स्वतःचं उखळ पांढरं करून घेतात। याला साठे लोटे भांडवलशाही म्हणतात, म्हणजे क्रोनिक कॅपिटॅलिझम। त्याचं हे सुंदर उदाहरण एसआरएच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरांमध्ये घडत असतं। मुंबई शहराला ते नवीन नाही, पुणे शहरालाही ते फारसं नवीन नाही। तर शिवाजीनगर या मध्यवस्तीमध्ये पाटील इस्टेट या संदर्भामध्ये 2200 घरांचा जो प्रश्न आहे तो फहीमभाई शेख पैलवान यांचा मला फोन आला। मला फोन येण्यामागचं कारण असं आहे की राज्यभर अगदी गडचिरोली असो, चंद्रपूर असो, इकडे सिंधुदुर्ग असो किंवा रत्नागिरी असो किंवा आमचे धुळे जळगाव नाशिक नगर पुणे असो, सगळीकडे आम्हाला बोलवणं येतं कारण सामान्य माणसांना विश्वासार्ह अशी पार्टी फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टी वाटते। आम्ही कुठल्याही प्रकारचा पैसा अडका न घेता लोकांच्या हितासाठी अहोरात्र काम करतो, हे वारंवार सिद्ध झाले। म्हणून लोक आमच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याच पारदर्शकतेनं त्याच प्रामाणिकतेनं आम्ही जनसामान्यांचे प्रश्न जसे सोडवतो तसेच हे 2200 लोकसुद्धा पुण्याचे शिवाजीनगरचे पाटील इस्टेटचे जनसामान्य आहेत आणि वर्षानुवर्षे ते त्याच जागेवर राहत आहेत। एसआरएचं प्रोजेक्ट तुम्हाला करायचं असेल तर सगळ्या एसआरए प्रोजेक्टला विरोध आहे का हो? तर एसआरए प्रोजेक्टला अजिबात विरोध नाही। त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे, त्याच्यामध्ये प्रामाणिकता पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा हक्क हा राखला गेला पाहिजे। वशिलेबाजी नको, वशिल्याचे तट्टू त्यामध्ये नको, राजकीय पुढाऱ्यांचे बगलबच्चे नको, राजकीय टगे नको, राजकीय टग्यांचे बगलबच्चे नको, कोणी आका नको आणि जनसामान्यांचा अधिकार सुरक्षित राहायला पाहिजे। याच्यासाठी ही सगळी धडपड आहे। आज मी इथे पोहोचलेलो आहे फहीमबाईंच्या बोलवण्यावरून। त्यांनी बोलवल्यानंतर मी आमची पुण्याची जी कमिटी आहे, पुण्याच्या कमिटीमधल्या सगळ्या आमच्या 8 ते 9 मेंबर्सला मी फहीमबाईबरोबर एक राऊंड ऑफ टॉक घेतला, दुसरा राऊंड ऑफ टॉक घेतला आणि तिसऱ्या राऊंड ऑफ टॉकसाठी मी इथे पोहोचलेलो आहे। संपूर्ण प्रकरणाची आम्ही शहानिशा करू, संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करू आणि त्याच्यामध्ये कालही आजही आणि उद्याही जनसामान्यांचं हितरक्षण, जनसामान्यांना न्यायच मिळेल, त्यांची वर्षानुवर्षाची राहण्याची जागा म्हणजे आज या देशामध्ये अन्न वस्त्र निवारा या ज्या प्राथमिक गरजा आहे त्याच्यातला निवारा ही गरज ती कोणीही डावलू नये, कोणीही लाथाळू नये, त्यांना त्या अधिकारापासून वंचित करू नये, त्यांना त्या हक्कापासून वंचित करू नये म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे निडरपणे हे कितीही क्रोनिक कॅपिटॅलिझम असो, याच्यामध्ये किती धनदांडगे असो, किती उद्योजक असो, किती बिल्डर लॉबी असो, किती मंत्री संत्री आमदार खासदार आजी माजी नगरसेवक असो किंवा प्रशासनातले झारीतले शुक्राचार्य असो, किती मोठे भ्रष्टाचारी असो, त्यांची कितीही ताकद असो,
हा देश संविधानानं चालतो आणि SRचं प्रोजेक्ट पण हे संविधानानेच चालेल, कायद्यानेच चालेल. कायद्यासमोर कोणीच मोठा नाही. हा दबंग असतील राजकारणातले खूप मोठे मोठे आका असतील, काही तासाकरता, काही दिवसांकरता, काही महिन्यांकरता, काही वर्षांकरता त्यांची याच्यावर छाया असेल. 100% ते ग्रीप मिळवण्याचा प्रयत्न करतील. पण संविधानानं चालणाऱ्या आणि लोकशाही राष्ट्रामध्ये म्हणजे माझ्या भारत देशातल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे माझ्या पुण्यातल्या शिवाजीनगरातल्या पाटील इस्टेटमध्ये अजिबात गरिबांचा, सामान्य माणसांचा, जे या देशाचे मालक आहेत त्यांचा अधिकार निर्भय महाराष्ट्र पार्टी अजिबात कोणालाच डावलू देणार नाही. त्याचा आम्ही निश्चित स्वरूपात अभ्यास करू, दोन्ही बाजूंचं सगळं म्हणणं ऐकू, सगळ्यांना भेटू. याच्यामध्ये काही गलेलठ्ठ झालेले मिजाजखोर लोक असतील ते म्हणतील काय तुम्ही मच्छरसारखी तुमची ताकद आहे, आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, तुम्हाला भेटणार नाही. तर अशांना माझा सरळ आणि थेट इशारा आहे, तुम्हाला आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून फोन करणार, तुम्ही भेटले ठीक, नाही भेटले ठीक, मग परत म्हणायचं नाही आमच्याशी बोलले नाही म्हणून. आम्ही बोलायला जरूर येणार. सन्मानानं तुम्ही डायलॉग केले तर तुमच्याशी डायलॉग करणार, नाही डायलॉग केले तर आमचं संविधान, आमचा कायदा आणि आमचे हक्क, आमचे अधिकार याच्या अंतर्गत आम्ही जनसामान्यांसाठी लढा उभारू. आणि त्याच्यामध्ये कोणीही मध्ये आलं तरी आम्ही कोणाचीही तमा ठेवणार नाही, तमा बाळगणार नाही. धन्यवाद. यामध्ये जर नागरिकांना त्यांचे हक्काचे घरं आणि SRच्या प्रोजेक्टमध्ये काही बिल्डरांचा समाविष्ट दिसत आहेत, जर त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला जर त्रास देण्याचं काम केलं किंवा नागरिकांचे हक्क मोडण्याचं काम केलं त्यावेळेस तुमची काय भूमिका असेल? नागरिकांची एकी मला त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. ज्या फहीमबाईंनी मला इथं आणलेलं आहे त्या फहीमबाईंचा प्रामाणिकपणा शेवटपर्यंत मरेपर्यंत आम्हाला दिसला पाहिजे. आणि आम्ही हौतात्म्य पत्करलेली माणसं आहोत, शहीदी स्वीकारलेली माणसं इथं आलेली आहे. आम्हाला कोणाला खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक काही बनायचं नाही. बनवेल तर कोण बनवेल? आम्हाला जनता बनवेल. आमची बांधिलकी जनतेशी, आमची आघाडी, महाआघाडी, युती, महायुती, सगळं आमचं जनतेशी आहे. तर जनतेला वाटलं तर जनता आम्हाला तिथपर्यंत पोहोचविल. तर आमचा त्याच्यामध्ये कुठलाही उद्देश नाही. आम्ही त्यांनी आम्हाला कितीही त्रास देऊ द्या, कितीही त्रास देऊ द्या. त्रास देणं म्हणजे काय हो? मृत्यूपर्यंत घेऊन जातील. आम्ही असे आत्ता ऊन लागून इथं पटापट मरू शकतो. इथं आता या वायरी तुटल्या इलेक्ट्रिकच्या तर शॉक लागून आम्ही जागेवर जळून मरू शकतो. मृत्यूचं भय आम्हाला नाही आणि मृत्यूशिवाय ते वेगळं काही करू शकत नाही. सत्ता काय करते? तुमचं तोंड दाबते, नरडं आवळते आणि तुम्हाला मारून टाकते. या व्यतिरिक्त काही होत नाही. आणि आम्ही मृत्यूला भीक घालत नाही. सर को कफन बांध के निकले हुए लोग आहे. अजिबात काय आम्ही त्यांना भीक घालणार नाही. आणि ते आमच्या देशाचे नागरिक आहे हो. मलाही एकमताचा अधिकार आणि त्यांनाही एकमताचा अधिकार. त्यांनाही निवडणूक लढवता येते, आम्हालाही निवडणूक लढवता येते. हे संविधानाचं राज्य आहे. जेवढं महत्त्व मला तेवढंच फहीमबाईला, तेवढंच या ताईला, तेवढंच त्या मंत्र्याला, तेवढंच त्या संत्र्याला, तेवढंच त्या पंतप्रधानाला. इथं ऑल आर इक्वल. लोकशाही आहे. लोकहिताचं लोकाभिमुख जिथे जिथे काम तिथे तिथे निर्भय महाराष्ट्र पार्टी अग्रभागी. जिथे जिथे जनसामान्यांचा अधिकार मारला जाईल तिथे शहीद व्हायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही, हौतात्म्य पत्करायला मागे पुढे पाहणार नाही. पुण्यात काही वेगळं घडत नाही, नाशिकमध्ये काही वेगळं घडत नाही. तुम्ही खूनच करणार. खुनाशिवाय पुढची शिक्षा नाही. हां, खून केल्यावर आमचा जीव गेल्यावर जास्तीत जास्त आहे ना 4 तुकडे करायचे तर 40 तुकडे कराल, 40 तुकडे करायचे तर 400 तुकडे कराल, 400 तुकडे करायचा आमचा खिमा कराल. या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही. त्याची आमची सगळ्यांची तयारी आहे. तर एकंदरीत आत्ता आपण पाहिलं आहे की स्वतः जितेंद्रजींनी आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे आणि ह्यामध्ये आर पार की लढाई लढण्याची तयारी आता त्यांनी दाखवलेली आहे. आणि यामध्ये आणखीन माहिती आपल्याला लवकरच मिळणार आहे. मी होतो मुजम्मिल शेख, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.